नमस्कार मंडळी. सोलापूर शहराचा उल्लेख निघतो तेव्हा सर्वात आधी नाव येतं ते श्री सिद्धेश्वर मंदिराचं. हे केवळ एक मंदिर नाही तर सोलापूरचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर 12व्या शतकातील महान संत, समाजसुधारक आणि कर्मयोगी श्री सिद्धरामेश्वर, ज्यांना सिद्धेश्वर महाराजही म्हणतात, यांना समर्पित आहे. ते महात्मा बसवेश्वरांचे समकालीन होते आणि त्यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपण जो हा सुंदर आणि मोठा तलाव पाहतोय तो संत सिद्धरामेश्वरांनी स्वतःच्या आणि आपल्या भक्तांच्या श्रमातून निर्माण केला आहे. त्या काळी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी हा तलाव खोदला. या तलावाच्या मध्यभागी हे मुख्य मंदिर वसले आहे. संत सिद्धरामेश्वरांनी तब्बल 68 शिवलिंगांची स्थापना केली होती. त्यापैकी मुख्य म्हणजे अमृतलिंग, जे मुख्य मंदिरात विराजमान आहे. पाण्याच्या मधोमध असलेले हे मंदिर अतिशय नयनरम्य दिसते. तलावाच्या पाण्यात असलेली भगवान शंकरांची ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण आहे. शहराच्या अगदी मध्यभागी असूनही मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर मिळणारी शांतता आणि ऊर्जा खरोखरच अद्भुत आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळी भरणारी गड्डा यात्रा. सलग 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत संत सिद्धरामेश्वरांच्या नंदी ध्वजाची भव्य मिरवणूक काढली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही लाखो भाविक सोलापूरमध्ये येतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.